नमस्कार मंडळी. सादर करीत आहोत आषाढी एकादशीच्या निमित्तानं कुमार सचिन पालव याने सादर केलेला एक विठ्ठलाचा अभंग. तत्पूर्वी सचिन पालवबद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. सचिन पालवचा जन्म वेंगुर्ला वडखोल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. सचिनबद्दल सांगायचं विशेष म्हणजे हा जन्मतःच अंध आहे व जन्मतःच अंध असून सुद्धा सचिन पालव याने तबला, हार्मोनियम, गायन तसेच पखवाज या चारही कलांमध्ये नैपुण्य असं यश मिळवीत अंधत्वावर संगीताच्या साथीने मात करून आनंदी जीवन कसं जगता येईल याची इतरांना प्रेरणा दिली. या खडतर प्रवासात सचिन पालव याला निलेश पेडणेकर व मनीष तांबोस्कर यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं. लहानपणापासून सचिन पालव याला त्याचे आजोबा कैलासवासी दादा माळकर यांनी संगीत क्षेत्राचा भक्कम पाया रचला. या क्षेत्रात सचिन पालव याला तुळशीराम गावडे, प्रमोद मुंडे यांनी तबला याची त्याला चांगली माहिती दिली. तसंच गुरुदास मुंडे, ऋषिकेश देसाई यांनी हार्मोनियम तसेच निलेश पेडणेकर यांनी पखवाज याचं मार्गदर्शन केलं. या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे हे उच्च शिखर सचिनला गाठता आलं. या संपूर्ण संगीताच्या प्रवासात त्याचे आई वडील व काका यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच त्याला सद्गुरू सामर्थ्यही लाभले. या खडतर प्रवासात सचिनला अचानक आलेल्या आजारपणामुळे त्याची किडनीही बदलावी लागली. त्यासाठी त्याला लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित होता. अनेक लोकांनी व त्याच्या निकटवर्तीयांनी त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळे त्याला हे यश प्राप्त झालं असं सचिन म्हणतो. आजारपणामध्ये मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्वांचा तो ऋणी आहे. अशी ही सचिन बद्दल थोडक्यात माहिती. आणि आता आपण पाहत आहोत त्याने सादर केलेला विठ्ठलाचा एक अभंग. धन्यवाद. चला